कवठे महाकाळ नगराच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रभाग क्रमांक 16च्या विशेष विकासासाठी किशोर वाघमारे यांचा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल। अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व। कला यामध्ये एक उत्कृष्ट गायक आहे। आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करतात। सूर महामानवांचे कार्यक्रमांचे निर्माता। सांस्कृतिकमध्ये एक उत्तम निवेदक अभिनेता आहेत। नाटकामधून तसेच शॉर्ट फिल्ममधून अभिनय करतात। धार्मिकतेमध्ये बौद्ध धम्माचे एक अभ्यासक व प्रचारक आहेत। त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्ममित्र आहेत। त्याचबरोबर विधिकर्ताही आहेत। शैक्षणिकमध्ये एक आदर्श शिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक, हिंदी भाषा प्रचारक देखील आहेत। साहित्यिकमध्ये 3 पुस्तके प्रकाशित केली आहेत। कवी, शायर म्हणून प्रसिद्ध आहेत। बहुजन हिताय कला व साहित्य संघाचे संस्थापक आहेत। दिल्ली येथे गझल वाचनमध्ये ते सहभागी होतात। सामाजिकतेमध्ये अनेक संघटनांमधून काम केले आहे। शिक्षक भरती संघटनेचे तालुका अध्यक्ष, समाजामध्ये प्रबोधनात्मक काम करतात। सामाजिकमध्ये अनेक संघटनांमधून काम केले आहे। शिक्षक भरती संघटनेचे ते तालुका अध्यक्ष आहेत। तसेच समाजामध्ये प्रबोधनात्मक काम करतात। नमस्कार, मी किशोर जगन्नाथ वाघमारे प्रभाग 16 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रथमतः आज 1 जानेवारी नवीन वर्षाच्या सर्व कवठेमहाकाळ नगरवासियांना, बंधू भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर 1 जानेवारी भीमा कोरेगाव विजयस्तंभ या क्रांती दिनाच्याही मी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर प्रभाग 16 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्देश म्हणजे मी लहानपणापासून या प्रभागामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे आणि तिथून पासून ते आजपर्यंत मी अनेक घटना या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत। या प्रभागामध्ये अनेक प्रश्न आज आवासून उभे आहेत। रस्ते असतील, रस्त्यांची दुरावस्था आहे। गटर्स आहेत, त्या तुंबलेल्या आहेत। त्या गटरचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे, रस्त्याच्या आजूबाजूला आहे आणि त्यामुळं अनेक त्या ठिकाणी व्याधी निर्माण होत आहेत। खरं तर ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर, सामाजिक दुरावस्था पाहिल्यानंतर मन पेटून उठतं, मन बंड करून उठतं। खरं तर मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो आहे। कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे। परंतु राजकारणामध्ये मी हा उमेदवारी अर्ज प्रथमतः दाखल करत आहे। या अगोदर 98 मध्ये मी ग्रामपंचायतची निवडणूक लढलो होतो, परंतु त्यावेळीपासून ते आजपर्यंत तेच प्रश्न आज आवासून उभे आहेत आणि म्हणून हे प्रश्न निकालात काढण्यासाठी, तिथली सामाजिक व्यवस्था बदलवण्यासाठी मी ही उमेदवारी दाखल केलेली आहे। तर हे काम करण्याची, एक चांगलं काम करण्याची संधी मला आपण द्यावी अशी मी कळकळीची सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करीत आहे आणि ती तुम्ही द्याल। निश्चितच मी आपल्या बुद्धीचा आणि आपल्या क्षमतेचा निश्चितच आपल्या विकासासाठी वापर करेन आणि जे काही माझं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी आंबेडकर नगर हे जन्मस्थान आहे, तर त्या ठिकाणी निश्चितच कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही। धन्यवाद।